स्टेशन तांदुळवाडी गावठाणातील अमोल रामभाऊ सोनवणे हे सुमारे 10 वर्षापूर्वी महेंद्र अशोक शेळके यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचे. त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी काम सोडून दिलं होतं. परंतु 17 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अमोल सोनवणे आणि त्यांचा एक मित्र राहुरी स्टेशन येथील एका किराणा दुकानामध्ये किराणा घेत असताना महेंद्र अशोक शेळके हा तेथे दारू पिऊन आला. तेव्हा अमोल सोनवणे तेथून किराणा घेऊन जात असताना महेंद्र अशोक शेळके याने त्यांना व त्याच्या मित्रांना विनाकारण शिवीगाळ करून "मी जेलमधून बाहेर आलो आहे, तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही" असं म्हणाला. तेव्हा त्याला "तू विनाकारण आम्हाला शिवीगाळ करू नको" असे अमोल बोलला. तेव्हा त्याने "मी तुम्हाला घरी येऊन मारतो" असं म्हणून तेथून निघून गेला. त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजता अमोल सोनवणे आणि त्यांचा मित्र हे घरासमोर असताना तेथे महेंद्र अशोक शेळके हा लोखंडी कोयता घेऊन त्याच्या बुलेट गाडीवरून येऊन त्याने अमोल सोनवणे यांना "चांभारांनो, तुम्ही माजलात, मी पाटील आहे, तुम्ही माझं काहीच वाकडे करू शकत नाही" असं म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून सोनवणे कुटुंबातील लोकांनी समजावून सांगत असताना त्याने अमोल सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल सोनवणे यांच्या मुलीला देखील धक्का देऊन ढकलून दिलं आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून त्याच्या गाडीचा कोयता घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून गेला असताना अमोल यांचा भाऊ महेश रामभाऊ सोनवणे व वडील रामभाऊ बबन सोनवणे इतर लोकांनी त्याच्या हातातील कोयता धरून हिसकावून घेतला. त्यानंतरही महेंद्र उर्फ पप्पू अशोक शेळके याने सोनवणे कुटुंबातील सर्वांना जातीवाचक शिवीगाळ करून "तुम्हाला उद्या सकाळपर्यंत कोयत्याने जीवे ठार मारून टाकतो" अशी धमकी दिली आहे. म्हणून महेश शेळके याच्या विरुद्ध 115(2), 351(2), 352(3)(1) आर 3(1)S 3(2) VA अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी नुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल आहे. पुढील तपास श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.